काय तुम्ही कर्जाच्या ओझ्यामुळे त्रस्त होऊन थकले आहात? काय EMI दर महिन्याला तुम्हाला बेचैन करतो? जर हो, तर एक दिवस असा आहे जेव्हा तुमची प्रार्थना खरोखर स्वीकारली जाऊ शकते, आणि तो दिवस आहे 2 डिसेंबर भौम प्रदोष व्रताचा. वर्षात एकदा महाशिवरात्री येते आणि दर महिन्याला मासिक शिवरात्र. परंतु जेव्हा हीच मासिक शिवरात्र मंगळवारी येते, तेव्हा त्याला भौम प्रदोष व्रत म्हटलं जातं, जे यावर्षी 2 डिसेंबरला आहे. ज्याला कर्जमुक्ती, बाधा शांती आणि ऊर्जा परिवर्तनासाठी अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. भौम प्रदोषच्या दिवशी सायंकाळच्या संध्येच्या वेळी भगवान शिवाचं विशेष पूजन करावं. त्यांच्या सोबत आपल्या गुरुदेवांचं पूजनही अवश्य करावं. पूजनाच्या वेळी ओम नमः शिवायचा जप करावा. त्याचबरोबर या विशेष मंत्राचाही जप करावा. मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनैहि. या मंत्राचा अधिकाधिक जप करावा आणि त्याच्या सोबत आपला पुरुषार्थही करावा. त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे ईश्वरीय सहाय्य मिळेल आणि लवकरच कर्जातून मुक्ती मिळू शकेल.